हॅलो, गुड मॉर्निंग. सर्वात प्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ. तर फ्रेंड्स, आजचं टॉपिक आहे की 40शी नंतर जर फिट राहायचं असेल तर आपण शरीराचे लाड पुरवत बसण्यापेक्षा किंवा वेळ वाया घालवण्यापेक्षा आपल्या फ्युचरसाठी काय चांगलं आहे ह्या गोष्टींकडे फोकस केला पाहिजे. त्यासाठीच आज मी काही 15 पॉझिटिव्ह टिप्स आणि त्याचसोबत वेट लॉस टिप्सही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहे. त्यामुळे व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. अशक्य असं काहीच नाही आहे. जर करायला घेतलं तर सगळंच आपल्याला सोपं होऊन जातं आणि आपल्याला असं वाटतं की अरे, आपण उगाचच एवढा दिवस तो वेळ वाया घालवला आणि नंतर आपल्याला असं वाटायला लागतं की आपण हे पहिलेच करायला हवं होतं. त्यामुळे वेळ गेलेली नाही आहे. तुम्ही आत्तापासूनच सुरुवात करा. आणि आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये काही 15 पॉझिटिव्ह टिप्स सांगितलेल्या आहे. कदाचित त्या तुम्हाला हेल्पफुल ठरू शकतील. सर्वात प्रथम आपण पहिली सवय करायची आहे ती म्हणजे स्वतःला फिट ठेवायचं आणि व्यायामाची सवय आपण स्वतःला लावून घ्यायची आहे. तुम्हाला माहिती का फ्रेंड्स, आपण एखाद्या गोष्टीशी ॲडिक्टेड झालो ना तर ती गोष्ट केल्याबिगर राहत नाही. तर मग आपण पहिले सर्वात प्रथम आपण मनाशी ठरवलं पाहिजे की मी रोज सकाळी व्यायाम करणार. व्यायाम किंवा वॉकिंग, तुम्हाला ह्या दोन्ही गोष्टींपैकी तुम्हाला जे जमेल ते तुम्ही करायचं आहे. तर मला व्यायाम केल्याने खूप छान वाटतं. बॉडी फ्लेक्झिबल होते, फिट राहते बॉडी. आणि चाल केल्याने सुद्धा आपल्याला छान फ्रेश वाटतं. पण तुम्ही दिवसभरामध्ये 15 ते 20 मिनटं चालू शकता, तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं. पण मी तर म्हणेल सकाळी सकाळी फ्रेश वातावरणामध्ये जर आपण मेडिटेशन आणि स्ट्रेचिंगचे काही प्रकार केले किंवा व्यायामाचे प्रकार केले तर दिवसभर आपल्याला थकवा जाणवत नाही आणि आपण खूप फ्रेश राहतो आणि आपली बॉडी फिट राहते. आता सर्वात प्रथम आपण व्यायामाची सवय करायची आहे. आता बघा, हे जे मी व्यायाम करते तर हे रोज वेगवेगळे मी करते आहे. कधी मेडिटेशन करते, कधी दंडावरचे करते, कधी पोटावरचे करते, कधी साधे सूर्यनमस्कार मी 12 घालते, तर कधी मी झुंबा कार्डिओ देखील करते आठवड्यातून एकदा. असं माझं मी रुटीन आणि टाईमटेबल ठेवलेलं आहे. तर असं टाईमटेबल तुम्हीसुद्धा बनवा आणि तसं रुटीन ठेवा. कारण 40शीपर्यंत आपलं मुलं लहानाची मोठी करण्यात, फॅमिलीला वेळ देण्यात गेलेला असतो आणि नंतर आपल्याला बघा थकवा जाणवतो. नाहीतर मग काही ना काही आजार जडले किंवा आपण ज्या वेळेला डॉक्टरकडे वगैरे जातो किंवा मेडिसिन चालू होतात तेव्हा आपल्याला रिअलाईज होतं की आपण स्वतःकडे कधी बघितलंच नाही. नेहमी आपण स्वतःकडे दुर्लक्ष करत आपण फॅमिलीसाठी, मुलांसाठी करत आलो आणि आता आपल्याला असं मेडिसिन चालू झाले. तर ही वेळ न येण्यासाठी तुम्ही आत्तापासूनच व्यायामाची सवय लावा, व्यायाम करा. सकाळी तांब्याच्या भांड्यातलं पाणी किंवा कोमट पाणी घ्या आणि कोमट पाणी घेतल्याने गरम पाण्याचे खूप सारे फायदे आहे. गरम पाणी घेतल्याबरोबरच बघा आपलं पोट साफ होतं आणि पोट साफ असेल तर आपण निरोगी आणि फिट राहतो. तर बऱ्याच जणांना वाढत्या वयामध्ये पोटाचे त्रास होतात, त्यामुळे पहिलं पोट साफ ठेवण्याचा प्रयत्न करा. तर आता व्यायामाचे प्रकार मी तुम्हाला दाखवलेले आहेत बघा. स्ट्रेचिंगचे प्रकार, सूर्यनमस्कार दाखवलेले आहेत, तसेच मेडिटेशन, प्राणायाम, अनुलोम विलोम, कपालभाती, असे हे आपण सकाळी व्यायामाचे प्रकार केल्याने आपलं पोट पण देखील साफ राहतं आणि अगदी फ्रेश वाटतं. तसेच बघा, आपण स्वतःबरोबर घरालासुद्धा आपण मेंटेन ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे की छोट्या-छोट्या गोष्टी असतात घरामध्ये बघा. आता बाथरूम क्लिनिंग किंवा हे वॉश बेसिन असतं, डेटॉलची बॉटल असते, मिरर असतात किंवा ड्रेसिंग टेबल. ह्या छोट्या-छोट्या गोष्टी आपल्याला सगळ्या काही हाऊसवाईफला बघायच्या असतात. आणि पुन्हा बाथरूम, तसेच बाथरूम जर आपण असं स्वच्छ क्लीन केलं तर बघा महिन्यातून एकदा आपल्याला किचनची, बाथरूमची अशी डीप क्लिनिंग करायचीच आहे आणि करावीच लागते. म्हणजे ह्या छोट्या-छोट्या गोष्टी बघून आपल्याला स्वतःला मेंटेन ठेवायचं असतं. त्यामुळे आपण तसं कामांचं सुद्धा देखील नियोजन करायचं. प्रत्येकाच्या घरातलं रुटीन वेगवेगळं असतं. कोणाला सकाळी टिफिन असतो, तर कधी कोणाला दुपारी, तर कोणाला टिफिनच नसतो. आपण त्या पद्धतीने आपलं असं रुटीन ठेवायचं आहे. त्याचबरोबर बघा, आता इथे मी सब्जा हे सकाळी रोज मी पाण्यामध्ये घालतं. हे अगदी लगे 15-20 मिनटामध्ये फुलून येतात आणि ते पाणी आपल्याला दिवसभरात प्यायचे. शरीराला बघा खूप छान फ्रेश वाटतं. आणि असं तुम्ही कोकम सरबत किंवा लिंबू पाणी त्यामध्ये असं हे सब्जा मिक्स करून जरी घेतलं तरी खूप आपल्याला फ्रेश वाटतं. अशी आपण सवय ठेवायची आहे. त्याचबरोबर देवपूजा, नित्यपूजा आपण करायची आहे. आपल्याला फ्रेश वाटतं नित्यपूजा केल्याने. आपलं माइंड
सेट होतं आणि अगदी बघा आपलं मेंदू देखील ॲक्टिव्ह राहतो. काही ना काही कशात ना कशात आपण व्यस्त राहिलं तर डोक्यामध्ये नको ते विचार येत नाहीत. त्यामुळे हे असं आपण टाईम टेबल ठेवायचे. घरामध्ये फ्रेश वातावरण राहण्यासाठी असं बघा कापूरदानी जाळत चला, धूप सगळीकडे फिरवा. निगेटिव्ह शक्ती बाहेर जाते, पॉझिटिव्ह एनर्जी येते, पॉझिटिव्ह शक्ती आपल्या घरामध्ये वावरते. ते म्हणतात ना, हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे. जर तुम्ही स्वच्छ टापटीप राहिला, स्वतः पण आणि घरसुद्धा तुमचं टापटीप स्वच्छ असेल तर तिथेच लक्ष्मी सुवास करते. अशा सवयी छोट्या छोट्या सवयी आहेत, पण त्या आपण स्वतःला लावणं किंवा प्रॅक्टिकली करणं खूप महत्त्वाचं राहतं आणि अशानेच लक्ष्मी घरामध्ये टिकून राहते. आपण म्हणतो की लक्ष्मी येते, पैसा येतो, पण टिकून राहत नाही. काही ना काही कारणास्तव तो निघून जातो. त्यामुळे तुम्ही अशा सवयी लावा की जेणेकरून लक्ष्मीसुद्धा घरामध्ये सुवास करेन. तर हे छोट्या छोट्या गोष्टी आपण स्वतःला लावणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर आपण वेळेत नाश्ता, पुन्हा वेळेत जेवण करायचं आहे. वाढत्या वयामध्ये बऱ्याच वेळेला काय होतं की घरातील ज्या हाऊसवाईफ गृहिणी आहेत तर ते मुलांचं, नवऱ्याचं सगळ्यांचं आवरता ते स्वतःकडे दुर्लक्ष करतात. वेळेत नाश्ता करत नाहीत आणि नंतर मग आपल्याला चक्कर येणे किंवा अस्वस्थ होणे, थकवा जाणवणे, ॲसिडिटी होणे, जळजळ, ढेकर यांसारखे आजार होतात आणि नंतर मग आपल्याला ते खूप फेस करावं लागतं आणि अवघड होऊन जातं. वय पण वाढतं. त्याचबरोबर मग वजन वाढतं, शरीरामध्ये स्थूलपणा आणि अगदी शरीर ढिलं पडून जातं. म्हणजे ॲक्टिव्ह राहतच नाही आपण. त्यामुळे आपल्या शरीरालासुद्धा व्यवस्थित आहार जर आपण घेतला तर पौष्टिक आपण जर आहार बनवला, रोजचं जेवण, तर बघा आपल्याला जीवनसत्व मिळतात आणि शरीरामध्ये एक ती एनर्जी राहते. काम करण्यास आपल्याला उत्साह राहतो. त्यामुळे असं आपण पौष्टिक आहार घ्यायचा आहे. काहीही बनवा तुम्ही घरामध्ये. पोळी भाजी जरी तुम्ही खाल्ली तरी हेल्दी बनवून खा. मी तर म्हणेल की जेवढं तुम्ही नॅचरल पद्धतीने कराल तेवढं तुमच्या शरीरासाठी चांगलं राहील. स्किन केअर, हेअर केअर, त्याचबरोबर वेट लॉस म्हणजे व्यायाम करून, घरचं जेवण करून, त्याचबरोबर तुम्ही आहारामध्ये बदल करा, तुमच्या रुटीनमध्ये बदल करा आणि जेवढं नॅचरल करता येईल तेवढं नॅचरल पद्धतीने वेट लॉस करा. म्हणजे ते त्याचा जो इफेक्ट आहे किंवा जो फरक तुम्हाला दिसेल तो लाँग लास्टिंग राहील. की आता बघा आपण बरेच जण बघतो की वेट लॉस करतात, वेगवेगळे महागडे प्रॉडक्ट घेतात. काही ते एवढं स्ट्रिक्टली डाएट करतात की सगळं बाहेरचं म्हणजे भरपूर काही आहे घेण्यासारखं, पण एवढं सगळ्यांना पॉसिबल होत नाही. सगळ्यांची परिस्थिती तशी नसते. त्यामुळे तुम्ही घरचं जेवण करा, व्यायाम करा, चाल करा आणि वेगवेगळे तुम्ही घरच्या पद्धतीनेच वेगवेगळे ड्रिंक घेऊ शकता. मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगत असते. माठातलं पाणी, पुन्हा फ्रेश ड्रिंक, ब्लॅक कॉफी, पुन्हा पातळ ताक घ्या दुपारच्या वेळामध्ये सहन होत असेल तर. आणि वेट लॉस ड्रिंक रात्रीचं झोपण्या अगोदर साधं गरम पाणी घेतलं, ओवा, बडीशेप, जिऱ्याचं पाणी घेतलं तरी बेस्ट आहे, कारण त्याने खूप फरक पडतो. असं जेवढं तुम्ही नॅचरल पद्धतीने कराल तेवढं तुमची स्किन छान राहील, टवटवीत, ताजेतवानी दिसेल आणि त्याचबरोबर तुम्ही फिट राहाल, शरीर निरोगी राहील. सकाळी कोमट पाणी घेतल्यावर पोट साफ राहील तुमचं, तुम्हाला कुठलेच आजार होणार नाही आणि कायम तुम्ही फिट, आकर्षक, स्मार्ट दिसाल बघा. आणि त्याचबरोबर आपण घराची सुद्धा स्वच्छता, क्लिनिंग, डीप क्लिनिंग किचनची वगैरे आपण करायची आहे. त्यामुळे घरसुद्धा आणि तुम्हीसुद्धा काय मेंटेन राहाल बघा. तर आता त्याचबरोबर बघा इथे असं दुपारच्या वेळामध्ये मी बघा असं फ्रेश ड्रिंक घेते किंवा मी क्यूब बनवून ठेवते, आईस क्यूब. ते माठातल्या पाण्यामध्ये घ्यायचं 2 क्यूब रोजचे, त्याने खूप छान फ्रेश वाटतं. त्याचबरोबर आता इथे बघा घरातले असं काही ना काही कामं तर राहतातच. व्यस्त राहिलं तर डोक्यात नको ते विचार येत नाही आणि आपल्या कामावर जर आपण फोकस केला तर बघा कायम आपण आनंदी राहू. डोक्यात कसलेच विचार येत नाही, कुठेच आपण डिस्टर्ब होत नाही. तुम्ही जेवढं बाहेर लक्ष कमी द्याल तेवढं तुम्ही छान फ्रेश राहाल. आता ही दुसरी सवय झाली की आपण फ्रेश ड्रिंक घ्यायचं आहे काही ना काही दिवसभरामध्ये. आता तिसरी सवय आपण अशी करायची की आठवड्यातून एकदा फेस पॅक लावायचा. तुम्ही स्टीम घ्यायची आहे, स्किनला वाफ घ्यायची आहे, छान स्किन आपली ठेवायची आहे. आठवड्यातून एकदा दोनदा तुम्ही फेस पॅक लावा. असं नाही आहे की पार्लरमध्ये जाऊनच फेशियल करायचं. तुम्ही घरगुती याने सुद्धा छान असं स्किन ठेवू शकता. मी अगोदर पण भरपूर व्हिडिओ मी अपलोड केलेले आहे स्किन केअरबद्दल. कॉफीचा पॅक किंवा मसूर डाळीचा पॅक, त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहे. तुम्ही तिथे जाऊन चेकआउट करू शकता. त्याचबरोबर बघा दुपारच्या जेवणामध्ये मी असं दही आणि भाकरी
किंवा दुपारचं जेवण झाल्यानंतर पातळ ताक किंवा साधी भाजी, मोड आलेले कडधान्य, मटकी मुगाची उसळ असं बनवून सॅलड असं दुपारचं जेवण मी घेते. आणि त्याचबरोबर बघा वजन पण मी माझं कमी करून मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे छान वाटतं. एकही गोळी चालू नाही आणि तीच गोळी चालू व्हायला नको म्हणून आपण हे करत असतो. आणि असं रुटीन ठेवावं माझ्या मते. कारण अलीकडे आपण बघतो की भरपूर सारे आजार निघालेले आहे. कधी काय होईल काही सांगता येत नाही. त्यामुळे नेहमी आनंदी राहा, फ्रेश राहा आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. छोट्या छोट्या गोष्टीत मोठा आनंद घ्या. तर इथे मी सरांसोबत जरा बाहेर चालली आहे, त्यामुळे तयार झाली आहे. तर सरांच्या आवडताच ड्रेस घातला आणि खरंच खूप छान वाटते वजन कमी झालं तर. तर आपण म्हणतो ना एखादी गोष्ट मनासारखी झाली की त्याचा आनंद वेगळाच असतो. असो तर कधी-कधी नवऱ्याच्या आवडीनिवडी पण आपण जपल्या पाहिजे, मुलांना वेळ दिला पाहिजे. घरातल्यांची सगळ्यांची जर आपण मनं जपली तर बघा ते घर पण आनंदी राहतं आणि फ्रेश राहतं. पॉझिटिव्ह वाइब्स त्या घरामध्ये राहतात नेहमी आणि आपण पण आनंदी राहतो. डोक्यात असे नको ते विचार येऊन कुठेतरी आपण डिस्टर्ब होत नाही. त्यामुळे आपण असं छोट्या-छोट्या गोष्टीत आपण आनंदी राहिलं पाहिजे. घरामध्ये असं धूपदीप अगरबत्ती लावून सकाळ संध्याकाळ अशी तुम्ही देवाची पूजा करा थोडीफार. ज्या देवावर तुमची श्रद्धा भक्ती असेल त्या देवाचं तुम्ही नामस्मरण केलं तरी तुमचं माइंड सेट होतं आणि खूप फ्रेश वाटेल बघा तुम्हाला. कधी-कधी आपल्याला बघा खूप डिस्टर्ब आणि नर्वस वाटतं आणि काहीच घडलेलं नसतं पण आपलं मन उदास झालेलं असतं. त्यावेळेला स्वामींचं मी नामस्मरण करते आणि 11 माळी जप किंवा कालभैरवाष्टक मी बोलत असते. तर मला खूप छान फ्रेश वाटतं आणि घरात पण पॉझिटिव्ह वाइब्स येतात. त्यामुळे असं आपण रुटीन ठेवायचं आहे. त्याचबरोबर आपण केसांची, त्वचेची, आपल्या स्किनची काळजी घ्यायची आहे वेळोवेळी. केसांनासुद्धा तुम्ही आठवड्यातून 2दा-3दा तेल लावून असं हेअर ऑइल मसाज करायचं आहे. केस छान राहतात, पुन्हा गळायचे देखील थांबतात. आणि एकच जे काही तुम्ही शॅम्पू वगैरे वापराल ते एकच प्रॉडक्ट तुम्ही कायम वापरा. असं सारखं बदलल्याने सुद्धा स्किनची आणि केसांची हानी होते. त्याचबरोबर बघा आता आपण रात्रीचं झोपण्या अगोदर गरम पाणी किंवा फॅट कटर ड्रिंक त्याची सवय करायची आहे. तर ते घेतल्याने सुद्धा आपलं पोट साफ राहतं आणि अगदी बघा आपल्याला खूप असं खाल्लेलं अन्न डायजेस्ट होतं आणि हलकं वाटतं. त्यामुळे ती एक सवय करायची. अशा ह्या 7 ते 8 सवयी आहेत मी तुम्हाला सांगितलेल्या आहे. ह्या आपण स्वतः बाबतीत अशा करायच्या आहेत. म्हणजे अगदी नॅचरल पद्धतीने तुमची स्किन, केस आणि त्याचबरोबर तुमची बॉडी देखील अगदी नॅचरल पद्धतीने फिट राहील. म्हणजे कुठलाही तुम्हाला स्ट्रिक्टली डाएट किंवा कुठलाही प्रॉडक्ट वापरायची गरज पडणार नाही. त्याचबरोबर बघा आपण नेहमी असं स्वतःला खुश ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. तुम्हाला ज्या गोष्टी आवडतील त्या गोष्टी करायच्या आहे. आपल्या आवडीनिवडी जपायच्यात. पुन्हा तुम्ही एखादा फॅमिलीसोबत मूव्ही बघा किंवा तुम्हाला रील्स बनवायला आवडत असेल तर तुम्ही रील्स बनवत चला. किंवा छान ड्रेसिंग करा, स्वतःला छान टापटीप ठेवा. असं नाही की हाऊसवाईफ आहे आणि घरात नुसतं 24 तास आपण गाऊनच घालायचं आहे. तर तुम्ही वेगवेगळे ड्रेसिंग करू शकता. साडी वेअर करत असाल तर छान साडी वेअर करा. तर आपण स्वतःच आवडीनिवडी जपायच्या आहेत. उद्या मुलं मोठी झाल्यानंतर ते त्यांचं करिअर त्यांच्यामध्ये बिझी होणार आणि उद्या मोठी झाल्यानंतर मग ते बोलणार की तू काय केलं. तर अशी वेळ येण्यापेक्षा आत्ताच आपण स्वतःकडे लक्ष द्यायला हवं. आपली एक स्वतःची काहीतरी आयडेंटिटी आपण बनवायला हवी. त्यासाठी आपण आत्ताच तसे एफर्ट्स घेतले पाहिजे. जेणेकरून आपल्याला भविष्यात कुठल्याच गोष्टीचा पश्चाताप असा होणार नाही. त्यामुळे असं आपण रुटीन ठेवायचं आहे आणि आत्ताच आपण जे काही करायचं आहे ते आत्तापासूनच आपण सुरुवात करायला हवी आहे. जर तुम्ही आत्ताच स्वतःमध्ये बदल केला, स्वतःला फिट ठेवलं तर बघा 4 चौघांमध्ये गेलं तर तुमचा कधीच कॉन्फिडन्स असा लूज होणार नाही. नेहमी तुम्ही कॉन्फिडन्सली राहाल आणि हे तुम्हाला जेव्हा तुम्ही 4 चौघांमध्ये जाल तेव्हाच तुम्हाला ते कळेल. आणि तुम्हाला सांगू का फ्रेंड्स, जोपर्यंत आपण 2 पैसे कमवत नाही ना तोपर्यंत आपल्याला कोणीच व्हॅल्यू देत नाही, अगदी घरातले सुद्धा. त्यामुळे 2 पैसे जर तुम्ही कमवले तर बघा तुमचा कॉन्फिडन्स पण वाढेल आणि तुम्हाला व्हॅल्यूसुद्धा देतील समोरची व्यक्ती. त्यामुळे नेहमी आपण काही ना काही करत राहिलं पाहिजे. किमान दुसऱ्यांसाठी नाही तर आपण स्वतःसाठी जगलं पाहिजे. तर असं रुटीन तुम्ही ठेवा. बघा तुम्हाला इतकं छान वाटेल ना की तुम्ही कधी बदलाल हे तुम्हालाच कळणार नाही. आणि असं नाही आहे की जॉबच करायला पाहिजे. तुम्ही घरी बसल्यासुद्धा भरपूर काही करू शकता. जसं की मी
बघा आता मलासुद्धा जॉब करायचा होता, परंतु मुलं ट्विन्स असल्यामुळे बॅकिंग नसल्यामुळे मुलांना डे केअरमध्ये ठेवणं सरांना आणि मला आवडत नाही. त्यामुळे मी जॉबचा विषय सोडून दिला आणि मी इकडे यूट्यूब चॅनल माझं चालू केलं. आणि मी एवढी बिझी झाले, एवढी कामात म्हणजे आता मला वेळसुद्धा पुरत नाही कधी-कधी, तर स्वतःकडे बघायलासुद्धा टाईम नसतो. परंतु तरीही मी त्याच्यातून वेळ काढून स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करते. त्याचबरोबर मी घरसुद्धा तितकंच माझ्यासारखंच मी असं स्वच्छ टापटीप ठेवण्याचा प्रयत्न करते. तर असं आहे, आपण कशात ना कशात बिझी राहिलो ना, तर खरंच खूप छान वाटतं. आणि कधी-कधी छोट्या-छोट्या गोष्टीसुद्धा आपण मोठा आनंद घेऊन खूप समाधानी राहतो. आणि आपल्याला कुठे असा पश्चाताप होत नाही, की माझं एवढं शिक्षण झालं आहे आणि मी घरीच आहे किंवा मी काहीच करत नाही. तर असं त्यामुळे असं आपण कधी स्वतःला कमी समजायचं नाही, काही ना काही करत राहायचं. सुशिक्षित असणं म्हणजे पैसा कमवणं आहे का? का नोकरी करणं आहे का? हाच आपला विचार आपण बदलायला हवा. मला वाटतं की आपण जेव्हा शिक्षण घेत असतो ना, तेव्हा आपलं व्यक्तिमत्वच घडत असतो. बऱ्याचदा काही कारणास्तव नोकरी करणं, बाहेर पडणं आपल्याला शक्य होत नाही. मग आपण कशाला खचून जायचं? आपण आपल्या शिक्षणाचा उपयोग असा रोजच्या आयुष्यातसुद्धा आपल्याला करता यायला हवा आणि तो कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आपण करतोच. फक्त आपल्याला त्याची जाणीव नसते आणि आपल्याकडे इतकं ज्ञान आहे, आपण एवढं चांगलं आयुष्य जगतोय, याचं समाधान तर आपल्याला असायलाच हवं. आपल्याकडे वेळ आहे, मग आपण घरबसल्या काही ना काही आपण करत राहिलो तर आपल्या ज्ञानात भरही पडते आणि 2 पैसेही मिळतात आणि सतत काही ना काही आपल्याला शिकायलाही मिळतं आणि आपण न काही करतासुद्धा बरंच काही शिकत असतो. तेव्हा आपण बाहेर पडून इतरांकडे पाहिलं तरी आपल्याला असं वाईट वाटणार नाही. त्यामुळे आत्ताच तुम्ही अशा गोष्टी करा की भविष्यात तुम्हाला पश्चाताप होणार नाही. असो, आता इथे रात्रीच्या जेवणामध्ये बघा, मुलांची फर्माईश होती की आई दाल-बट्टी बनव म्हणून. आता काही जण दाल-बाटी म्हणतात, दाल-बट्टी म्हणतात. असो, पण आता त्यांची फर्माईश होती म्हणून बनवते. तर गव्हाच्या पिठामध्ये बघा थोडंसं तूप टाकायचं, तीळ टाकले, जिरं टाकलं आणि ओवा टाकला आणि नंतर ते तूप चोळून घेतलं गव्हाच्या पिठाला आणि त्यामध्ये अर्धी वाटी रवा टाकला. 2 कप गव्हाचं पीठ, अर्धी वाटी रवा. ते पीठ भिजवलं, थोडंसं घट्टसर भिजवलं, एक 10 मिनटं 15 मिनटं भिजू दिलं आणि त्यानंतर त्याची चपाती लाटून तेल लावून असे गोल गोळे करून ते मी इडली पात्रामध्ये वाफवले तेल लावून आणि 15 मिनटं वाफवल्यानंतर त्याचे असे काप करून ते डीप फ्राय करायचे, असे तळून घ्यायचे आहेत. आणि आपली जी डाळ आहे, नेहमीचं वरण बनवतं तसं वरण बनवायचं. आले लसणाची पेस्ट, टॉमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता, हिंग वगैरे, जिरी मोहरी घालून फोडणी द्यायची आणि तशी डाळ बनवायची आणि त्या डाळीबरोबर हे चुरून खायचं. तर ह्याला दाल-बाटी असं म्हणतात. राजस्थानी पदार्थ आहे हा. त्यामुळे मुलांची फर्माईश होती म्हणून बनवलं. आता जरी असं मी काही बनवलं घरामध्ये मुलांसाठी तरी माझं क्वांटिटीमध्येच खाणं असतं. असं तर नाही की आपण पूर्णपणे बंद करतो आणि शरीराला सगळ्याची गरज असते. फक्त एक क्वांटिटी ठेवली तर आपण मेंटेन पण राहतो आणि व्यायाम करायचा काही होत नाही. शरीराला तेवढी ताकद येण्यासाठी पण आहाराची गरज असते. असो, तर आता इथे मी डीप फ्राय करून घेते. तर लास्ट व्हिडिओमध्ये मला एका ताईंनी कमेंट केली होती की कढई खूप खराब आहे, की बघूनच उलटी वगैरे होईल. तर मला त्या ताईंना सांगायचं आहे की कढई ती स्वच्छच आहे आणि ती मी खूप घासते, खूप क्लीन करते. पण ती मी तळणीसाठी वापरते म्हणून ती साईडने काळी झालेली आहे. फक्त एवढंच आहे. आणि 2 कढया माझ्याकडे ऑलरेडी आहेत आणि त्यावेळेला त्या कढया गुंतलेल्या होत्या, म्हणजे त्याच्यात भाजी आणि एकामध्ये भात परतलेला होता. त्यामुळे मी ह्या कढईमध्ये भाजी बनवली होती. तर त्या ताईंनी अशी कमेंट केली होती की त्या कढईकडे बघून उलटी होईल किंवा किती घाण कढई आहे. तर मला त्यांना असं सांगायचं आहे की मुळात मलाच घाण, अस्वच्छ आवडत नाही. मी नेहमी स्वच्छ स्वतःला पण ठेवते, तसंच मी घराला पण ठेवते. तुम्ही माझे रोजचे व्लॉग, रोजचे व्हिडिओ पाहत असाल तर अगदी बघा, मी आठवड्यातून 2दा मॉपने फरशी पुसूनसुद्धा मी हाताने कोपरे अगदी फडक्याने पुसून घेते बसून. म्हणजे एवढं मी घर आणि स्वतःला स्वच्छ आणि टापटीप ठेवण्याचा प्रयत्न करते आणि ठेवतेसुद्धा. तर त्यांनी अशी कमेंट केली त्यामुळे कुठेतरी असं मला मन दुखलं.
माझं ती कमेंट पाहून. पण मला त्यांना असं सांगायचं आहे की परिस्थिती कितीही बदलली, कितीही चांगले दिवस आले ना, तर आपण गरिबी विसरायची नसते. आपण जे गरिबीत दिवस काढलेले असतात ना, तर ते कधीच विसरायचे नसतात. अशी एक काळ सिच्युएशन अशी होती की ह्या कढईमध्येच मी बनवून खाल्लेलं आहे. त्यामुळे जर त्या कढईला क्रॅक गेला किंवा मी काही त्याच्यामध्ये बनवण्यासारखी ती कढई राहिली नाही, तर ती कढई मी बदलू शकेल. पण ती अजून चांगली आहे असं मला वाटतं. आणि ऑलरेडी माझ्याकडे 2 कढया अजून आहेत. त्यामुळे मी ही कढई टाकून देऊ शकत नाही. असो, प्रत्येकाचं माइंड वेगळं असतं विचार करण्याचं. आणि एखाद्याला कसं खूप काही मिळायला लागलं की त्यांना पहिल्या गोष्टींची काही आठवण राहत नाही. तर असो, माझा स्वभाव असाच आहे की मी पहिले दिवस कधी विसरणार पण नाही आणि विसरत पण नाही. तर इथे आता मी डाळबट्टी बनवून घेतली आहे आणि त्यानंतर आता इथे बघा डाळ पण झालेली आहे. तर आता मुलांना असं मी डाळ बाटी ही चुरून अशी देते डाळीमध्ये. त्यावर वरतून साजूक तूप टाकायचं, खूप टेस्टी लागते. तर मी खूप दिवस झाले बनवली होती. त्यामुळे आता मुलांनी फरमाईश केली, त्यामुळे त्यांच्यासाठी बनवलेली आहे. तर असं रुटीन ठेवा. मी भरपूर काही आजच्या व्हिडिओमध्ये पॉझिटिव्ह टिप्स सांगितलेल्या आहेत. तर माझा व्हिडिओ मी आता इथंच एंड करते. आय होप आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. बाय बाय. थँक्यू. सगळ्यांना गुड नाईट.